बोर इफेक्ट शिकलो होतो. त्याच्यानंतर शिकलो होतो ट्रान्सपोर्टेशन ऑफ O2. ट्रान्सपोर्टेशन ऑफ O2 आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व कशा पद्धतीने राईटला शिफ्ट होते, कशा पद्धतीने कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये लेफ्टला शिफ्ट होते, दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. बरोबर. मागच्या क्लासमध्ये आपण राईटला केव्हा शिफ्ट होते, राईटला शिफ्ट होण्याचे काय काय कारण असतात ते आपण पाहिलं. ऑक्सिजन जेव्हा बाइंड होतो तेव्हा तिचा शेप कसा असतो, आणि जेव्हा ती शिफ्ट होते राईटला तेव्हा तिचा शेप थोडासा चेंज होतो, आणि तिची राईट शिफ्ट होते त्याच्यासाठी 4 महत्वाच्या कंडिशन सांगितल्या होत्या, ते तुम्हाला माहित असेल. बरोबर. pH प्लेज इम्पॉर्टंट रोल, टेम्परेचर प्लेज इम्पॉर्टंट रोल, कॉन्सन्ट्रेशन और पार्शियल प्रेशर ऑफ CO2 प्लेज इम्पॉर्टंट रोल. हे सगळं आपण मागच्या वेळेला डिस्कस केलेलं आहे. बरोबर. आज आपण जो डिस्कशन करणार आहोत, आज बेटा हेडिंग देऊ शकता तुम्ही. आज ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 हे हेडिंग आहे. आज काय हेडिंग द्या? ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2. याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी शिकायच्या आहेत. पहिले शिकायचं आहे क्लोराईड शिफ्ट. काय प्रकार आहे तो आपल्याला या लेक्चर मध्ये समजून घ्यायचा आहे. या क्लोराईड शिफ्टलाच म्हणतो आपण हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. हॅमबर्गर्स फेनॉमेनॉन. फेनॉमेनॉन. याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे रिव्हर्स क्लोराईड शिफ्ट, ज्याला आपण म्हणतो हाल्डेन्स इफेक्ट. याला आपण म्हणतो हाल्डेन्स इफेक्ट. या 2 गोष्टींचं डिस्कशन आपल्याला आज करायचं आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 हा आपला पहिला टॉपिक आहे बाळांनो. ठीक आहे. तर नीट लक्ष द्या. एक एक गोष्ट क्लिअर करायची आपल्याला. खूप प्रेशर नका घेऊ. खूप लाईटली जर तुम्ही एकदम रिसेप्टिव्ह माइंडने बसले ना, ओपन माइंड ठेवून शांतपणे, जर बाई मला माहिती आहे तुम्ही थकलेले असता ह्या वेळेला, पण सॉरी मी काय करू शकणार आहे आता, मला एवढाच वेळ मिळतो. तर तुम्हाला हे समजून घ्यायचं. रिसेप्टिव्ह माइंडने बसा, शांतपणे बसा, शांतपणे समजून घेऊया. तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 कशा पद्धतीने होतं, तर त्याचे बेटा 3 रस्ते आहेत. लिहून घ्या. त्याचे 3 वेज आहेत. देर आर 3 वेज थ्रू विच CO2 इज ट्रान्सपोर्टेड. हे 100% ट्रान्सपोर्टेशन साठी जे CO2 कम्प्लिटली टिश्यू मध्ये, आता तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला ही सांगू का रिएक्शन कशी असते. C6H12O6 ही तुम्हाला माहिती आहे, प्लस 6O2 will give rise to 6CO2 plus 6H2O. आज आपल्याला हे कशा पद्धतीने हा CO2 जो बाहेर टिश्यूच्या बाहेर निघणार आहे, हा CO2 कसा आणला जातो, हाऊ इट इज पिक्ड अप बाय द ब्लड, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. हा CO2 राईट फ्रॉम टिश्यूच्या निरळ्या पूर्ण बॉडीच्या टिश्यू मधून लंग्स मध्ये कसा आणला जातो आणि तिथून बाहेर कसा टाकला जातो, दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. ओके. तर नीट लक्ष द्या. एक गोष्ट एकदम काळजीपूर्वक समजून घेऊया. हे लिहिलं असेल आय होप. मी जेव्हा लेक्चर घेतो तेव्हा एक काम करायचं, माझ्या बरोबर लिहित राहायचं, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार नाही, लगेच फटाफट लक्षात. सगळ्यात पहिली मेथड आहे बेटा इन डिझॉल्व्ड स्टेट. एकदम सिंपल आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, एक डोळ्यासमोर ते चित्र आणून बघा बरं एकदा. ही टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये हा थिक पार्ट आहे, जिथे सेल्स आहेत. याच्यावरती काय सांगितलं होतं, दिस इज व्हेरी गुड, प्लाझ्मा. बरोबर. हा पार्ट आहे 45%, हा पार्ट आहे 55%. याच्यात वॉटर पार्ट आहे. म्हणजे याच्यात काय केलं जातं बाळांनो, CO2 ऍड केला जातो. CO2 सिम्पली डिफ्युजेस इन इट. CO2 जो आहे ना, तो प्लाझ्मा मध्ये डिफ्यूज होतो.
किती पर्सेंट डिफ्यूज होतो? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो. इट कॅन बी फ्रेम्ड एज अ क्वेश्चन. किती शिफ्ट केला? 7%. 7% of CO2 directly dissolves into plasma. 7% of CO2 directly dissolves into plasma. प्लाझ्मा मध्ये डायरेक्टली डिझॉल्व्ह केला जातो. आता तुम्ही मला सांगा उरले किती पर्सेंट? 100% मध्ये 7% गेले म्हणजे 93% कशा पद्धतीने शिफ्ट होतो दॅट वी आर गोइंग टू स्टडी. बरोबर. आता दुसरी मेथड आहे कार्बामिनो हिमोग्लोबिन. कार्बामिनो हिमो थोडा मोठा शब्द आहे. ग्लोबिन. कार्बामिनो हिमोग्लोबिन. नीट लक्षात घ्या. कार्बन डायऑक्साइड CO2 plus HB will give us this कार्बामिनो हिमोग्लोबिन. आता तुम्ही म्हणाल सर इथं अमायनो ग्रुप येतोय, अमायनो वर्ड येतोय ना? नीट बघा इथं काळजीपूर्वक. अमायनो वर्ड येतोय बघा, अमायनो. बरोबर. आता एक गोष्ट, आता मी जेव्हा तुम्हाला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स शिकवेल ना तेव्हा खूप मजा येईल. तेव्हा बघा तुम्ही की अमायनो काय प्रकार असतो. नीट लक्षात. आपण हिमोग्लोबिनला ब्रेक केलं. हिमोग्लोबिनला ब्रेक केलं. कशा कशात ब्रेक करू सांगा बरं मला? हिम पार्ट आणि ग्लोबिन पार्ट. एम आय राईट? मग हिम पार्टला तुम्ही काय नाव दिलं होतं? मी काय सांगितलं होतं? आयर्न. ग्लोबिन पार्ट काय आहे? प्रोटीन. एम आय राईट? बरोबर. आणि प्रोटीन्स लक्षात ठेवा बाळांनो, प्रोटीन्स जे असतात, हे जे प्रोटीन्स असतात दीज आर मेड अप ऑफ अमायनो ग्रुप्स. प्रोटीन्स जेव्हा तुटतात, तुम्हाला शिकवलंय ना डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, प्रोटीन्स ब्रेकडाऊन होतं तर काय बनतात? प्रोटीन्स जेव्हा ब्रेकडाऊन होतं तेव्हा काय बनतात? अमायनो ग्रुप्स बनतात, अमायनो ऍसिड बनतं. आता प्रोटीन्स मध्ये आता या ठिकाणी ग्लोबिन प्रोटीन आहे, याच्या 2 चेन्स बोललो होतो. अल्फा चेन, बरोबर, अल्फा चेन टू बीटा बीटा चेन. बरोबर, व्हेरी गुड. 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन यांच्या या ज्या चेन्स असतात बाळांनो, यांच्या टर्मिनल एंडवर, कशावर? टर्मिनल एंड्सवर CO2 जॉईन होतो. काय होतो बाळांनो? या टर्मिनल एंड्सवर या चेन ज्या असतात ना त्यांचे टोकाचे जे भाग असतात त्या ठिकाणी CO2 जॉईन होतो. आणि हा जो CO2 जॉईन होतो बाळांनो, मग हा काय बनवतो? हा टर्मिनल एंड्सवर कशाच्या, हे काय अल्फा चेन्स, अमायनो ग्रुपच्या ह्या ज्या अल्फा चेन्स आहेत, ह्या टर्मिनल एंड्सला जेव्हा CO2 जॉईन होतो तो काय फॉर्म करतो? कार्ब अमायनो हिमोग्लोबिन किंवा कार्बामिनो हिमोग्लोबिन. इथं लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? हा पार्ट कळला. आणि या मार्गाने 23%, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 23% CO2 इज ट्रान्सपोर्टेड. किती पर्सेंट? 23% CO2 इज ट्रान्सपोर्टेड थ्रू दिस मेथड. सगळ्यांना लक्षात आलं बाळांनो? एकदम काळजीपूर्वक लक्षात आलं सगळ्यांना? सगळ्यांनी हे समजून घेतलं किती पर्सेंट कशा पद्धतीने? डिझॉल्व्ह स्टेट मध्ये कसं? डिझॉल्व्ह स्टेट व्हेरी सिम्पल. डिझॉल्व्ह स्टेट मध्ये काय असतं की प्लाझ्मा प्लस CO2 आणि तो डायरेक्टली लंग्स पर्यंत तिथे ब्लड मध्ये येतो आणि डायरेक्टली बाहेर टाकला जातो. ते कुठल्याही प्रकारचं काही सोपस्कार पार पाडावे लागत नाही. 7% आहे, आपोआप मिक्स होईल आणि लंग्स मध्ये जसं तिकून O2चं पार्शियल प्रेशर वाढलेला दिसेल, आपोआप हा शिफ्ट होऊन जातो. कारण याच्याकडे पर्सेंटेज वाईज जास्त असतं, त्यामुळे अल्व्हिओलाई मध्ये एक्सचेंज ताबडतोब होऊन जातो. याचा प्रश्न मिटला. याचा प्रश्नही मिटलेला आहे. याचा प्रश्न असा आहे की याच्यात हिमोग्लोबिन आपण ब्रेक करून पाहिलं. आयर्नचा पार्ट ऑक्सिजन साठी रिझर्व्ह असतो. प्रोटीनचा जो पार्ट असतो त्याच्यात 2 अल्फा चेन्स 2 बीटा चेन्स असतात. यांचे जे टर्मिनल एंड्स असतात, टोकावरचे जे भाग असतात, त्या ठिकाणी CO2 चा मॉलिक्यूल येऊन जॉईन होतो आणि तो फॉर्म करतो कार्बामायनो हिमोग्लोबिन आणि हा पण CO2 ट्रान्सपोर्ट केला जातो. आता प्रश्न मिटला कितीचा? 70% चा प्रश्न राहिला. 30% चा प्रश्न निघून गेला. 30% कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं दॅट आय हॅव एक्सप्लेन. नाव द क्वेश्चन रिमेन्स फॉर द 70% ट्रान्सपोर्ट ऑफ द CO2. एम आय राईट? कळतंय सगळ्यांना? 70% ची आपल्याला आता
चर्चा करायची. 70% कार्यक्रम कसा चालतो ते आपण बघणार आहोत. आता हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकता किंवा लिहायचं तर लिहू शकता. एकदा बघा बरं, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं, बाजूला सरकलेलं काढून. ठीक आहे. ज्या मुलांना समजा स्क्रीनशॉट काढायला अडचण आली असेल त्यांनी काय करायचं, व्हिडिओ स्लो करायचा जेव्हा मी अपलोड केलेला असेल तेव्हा शांतपणे बघून घ्यायचं, काही प्रॉब्लेम. लॉकडाऊनचे काही फायदे काही तोटे पण आहेत ना. आपली प्रत्यक्ष भेट होत नाही हा तोटा आहे. कदाचित जास्त चांगलं समजलं असतं तो तोटा आहे. पण तिथे रेकॉर्डेड लेक्चर तर राहिले नसते. हा त्यावेळेचा त्याचा तोटा होता. आता काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही इझिली याला रिवाइज करून बघू शकता. मला माझं बोलणं पाहिजे तेव्हा तुमच्या हातात बटन राहील तेव्हा थांबवू शकता. तुम्ही गप म्हटल्यावर मला गप बसावं लागेल. तुम्ही चालू म्हटल्यावर चालू करावं लागेल. तुम्ही हळू बोल म्हटल्यावर हळू करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे प्लेबॅकचा स्पीड असतो. तुम्ही जर एक एक गोष्ट समजून घ्यायची असेल, मला स्लो करून टाकलं स्लो व्हावं लागेल मला. ओके. तर पुढचा जो पार्ट आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट. तिसरं इन बायकार्बोनेट. आता CO2 चं जे ट्रान्सपोर्ट आहे, CO2 ट्रान्सपोर्ट 70% ट्रान्सपोर्ट बाळांनो या पद्धतीने केलं जातं. सो मॅक्सिमम अमाउंट ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम टिश्यूज टू लंग. विथ दिस मेथड इट इज इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट. एकदम काळजीपूर्वक लिहा बाळांनो, एकदम इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट. इन द बायकार्बोनेट फॉर्म विथ द हेल्प ऑफ, इथे एन्झाईम अतिशय इम्पॉर्टंट आहे. इथे एन्झाईम काम करतं कार्बोनिक अनहायड्रेज. 25 वेळा विचारला असेल हा क्वेश्चन आता. कार्बोनिक अनहायड्रेज इज दॅट एन्झाईम विच ऍक्च्युअली हेल्प्स इन दिस रिएक्शन. आता बायकार्बोनेट फॉर्म मध्ये कशा पद्धतीने केलं जातं त्याला मी छोटीशी झलक तुम्हाला मागच्या लेक्चर्स मध्ये दिली होती. आता नीट लक्षात घ्या, एकदम काळजीपूर्वक एक एक गोष्ट आपण समजून घेऊ. आता एक आरबीसीचं डायग्राम काढू आपण. थोडीशी मोठी काढा म्हणजे तुम्हाला, कारण आरबीसीच्या आत आपल्याला लिहायचं आहे म्हणून मी पण मोठं काढतो आरबीसी. पण तुम्हाला माहिती आहे आरबीसी ला न्यूक्लियस नसतो बाळांना. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल. याच्या आत काय भरलेलं असतं, हिमोग्लोबिन भरलेलं असतं. बरोबर. किती मॉलिक्युल्स असतात तुमच्या, आउट ऑफ द क्युरियोसिटी म्हणून सांगतोय आता, 27 मिलियन मॉलिक्युल्स असतात. HB 27 ते 30 लिहून घ्या वाटल्यास. 230 मिलियन. 27 to 30 million hemoglobin molecules are present in each RBC. Each RBC लक्षात. दुसरी गोष्ट सांगतो, ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये HB किती असतं आपण शिकलोय. ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये कोण सांगतं मला, आन्सर करा. ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये O2 किती असतं. ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये O2 किती असतं माहितीये कोणाला. आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये 95 mm of Hg. बरोबर. दॅट इज द पर्सेंटेज सॅच्युरेशन. बेटा तू जे सांगितलं 95, यू आर राईट, बट मी ml मध्ये विचारलं ना, हे असतं 20 ml. दिस इज द करेक्ट आन्सर. आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये O2 किती असतो आणि CO2 किती असतो, कोण सांगतो मला. O2 किती आणि CO2 किती. O2 किती ml असेल डीऑक्सिजनेटेड मध्ये बोलतोय. 15 रेखा ml per 100. रेखा किती, रेखा किती सांगितलं बाळा. 5 ml वापरला गेला ना,
15 ml. व्हेरी गुड. आणि CO2 किती असेल? CO2 किती असेल? CO2 असतो, लिहून ठेवा, 53 ml असतो बेटा. डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये CO2 53 ml असतो. आता ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये CO2 किती असतो? 48 ml. 53 ml पर 100 ml. पर 100 ml ऑफ ब्लड मध्ये इतका जास्त प्रमाण असतं बरं, लक्षात ठेवा. आपण कन्फ्यूज होतो. CO2 इन पर 100 ml. पर 100 ml. 100 ml लाच एक वर्ड आणखी सांगितला होता. कोण सांगतं मला? सोनल आहे का? सोनल, सोनल, श्रेया, याला काय वर्ड वापरला होता आपण 100 ml ला? डेसिलिटर. त्यालाच आपण काय शब्द वापरतो बाळांनो? डेसिलिटर. अँड वी शॉर्टली डिनोट विथ दिस. येते लक्षात? डेसिलिटर. ठीक आहे. मी काय काढली आता? आरबीसी. आता मी हे पुसतोय. हे रेफरन्स साठी तुम्हाला दिलं होतं सगळ्यांना. तुम्हाला माहिती पाहिजे की ऍक्च्युअली काय असतं, कसं असतं. नीट लक्ष द्या. आता ही एक आरबीसी आहे बाळा. तर ह्या आरबीसी मध्ये CO2 जो आहे, त्या CO2 ची एंट्री झालेली आहे. CO2 इज एंटर्ड इन आरबीसी. CO2 enters in RBC. किती परसेंट? 93% CO2 enters in 93% CO2 enters in RBC. ठीक है? Out of which 23% binds with, असंच्या असं लिहा, मी जसं काढतोय असंच लिहायचं. 23% binds with, बोला, amino group. And forms carbamino HB. शॉर्ट मध्ये लिहू का? कार्बामिनो हिमोग्लोबिन. इज इट क्लिअर? कार्बामिनो हिमोग्लोबिन. बरोबर. आता उरला किती? 70%. आता हे जे 70% आहेत बाळांनो, याचाच आपल्याला सगळा खेळ करायचा आहे. इथूनच सगळी डिफिकल्टी सुरू होते. आता 70% CO2 इज कन्व्हर्टेड इनटू, आता जशी याची एंट्री आरबीसी मध्ये झाली, इनटू आता मी लिहू का इथं रिॲक्शन? नीट लक्ष द्या. आता आरबीसीच्या आत पण फ्लुइड पार्ट असतो. नीट लक्ष द्या. आरबीसीच्या आत पण जे फ्लुइड असतात, आता बघा, CO2 प्लस H2O विल गिव्ह राईज टू, बोला, H2CO3. व्हॉट इज दिस? व्हॉट इज H2CO3? कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड बाळांनो, दिस इज कार्बोनिक ऍसिड. लिहून घ्या. एवढं लिहून झालं का मला सांगा? दिस इज कार्बोनिक ऍसिड. आता ही रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आरबीसीच्या आत कोणतं एन्झाईम असलं पाहिजे? दिस कार्बोनिक अनहायड्रेज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी इथं ब्लॅक मध्ये लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कार्बोनिक अनहायड्रेज. दिस एन्झाईम विल convert CO2 and H2 or bind CO2 and H2O and it will convert to H2CO3 which is called as carbonic anhydrase. बरोबर. आता हे जे कार्बोनिक अनहायड्रेज आहे बाळांनो, हे इथल्या इथेच आतल्या आतच काय होतं बघा, इट इज अगेन डिसोसिएटेड. आता इथं काय होतं? पुन्हा इथं कार्बोनिक अनहायड्रेज काम करतं आणि याला लगेच डिसोसिएट करून टाकतं. डिसोसिएशन कळतं ना सगळ्यांना? सेपरेट करून टाकतं. आता इट विल बी डिसोसिएटेड इनटू HCO3 मायनस अँड
H प्लस. कळतंय सगळ्यांना? काय झालं आता? H2CO3 ब्रेक झालं. कशामध्ये? H2CO3 कार्बोनिक ऍसिड ब्रेक झालं. कशामध्ये बाळांनो? Bicarbonate and H. मध्ये आणि HCO. हा, येस, दिस इज सिम्पली बायकार्बोनेट आणि H प्लस मध्ये ब्रेक झालं. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत आले सगळे माझ्या बरोबर? एकदम काळजीपूर्वक सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता तुम्ही मला सांगा की हा जो HCO3 कंटिन्युअस बनतोय, कंटिन्यू चालू आहे ना? ही प्रोसेस आता आहे का? आता 1 मिनिटापूर्वी झाली, नंतर नाही होणार असं आहे का? नाही. रात्रंदिवस श्वास घेणं चालू आहे आपला. We are inhaling and we are exhaling even in sleep, right from beginning of the life. Am I right? Right from beginning of the life till the end of the life, we are doing the same thing. Inhalation and exhalation. म्हणजे ही प्रोसेस कंटिन्युअस चालू असेल. ही जी प्रोसेस बाळांनो कंटिन्युअसली चालू आहे, म्हणजे बायकार्बोनेट बनण्याचं आणि H प्लस आयन बनण्याचं. आता आपल्याला माहिती आहे व्हॉट इज पीएच. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावरच तर पीएच डिसाइड केला जातो. एम आय राईट? बरोबर आहे, लक्षात येत आहे सगळ्यांना? म्हणजे बायकार्बोनेट आणि H प्लस. आता तुम्ही विचार करा, जर कंटिन्युअसली ही प्रोसेस सुरू झाली आणि हे H प्लस आयन जर चालू बनतच राहिले तर काय होऊन जाईल? आतला पीएच डिस्टर्ब होईल की नाही? आतला पीएच डिस्टर्ब, नवे हे H प्लस आयन्स बाहेर जातील, कारण जास्त अक्युम्युलेट होऊ शकत नाही. आरबीसी मध्ये काय इन्फानाइट नंबर थोडी बसू शकतो. म्हणजे इट विल कम आउट ऑफ द आरबीसी. जर आरबीसीच्या बाहेर H प्लस आयन्स बाळांनो गेले तर काय होऊन जाईल? ब्लडचा पीएच डिस्टर्ब होऊन जाईल. ब्लड पीएच विल बी डिस्टर्ब. आता एक मोठा फेनॉमेनॉन तुम्हाला मी इथे समजून सांगतोय. आता ब्लडचा पीएच बाळांनो जर डिस्टर्ब झाला तर बॉडीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज डिस्टर्ब होऊन जातात. असं व्हायला पाहिजे का? नीट लक्ष द्या. जर तुम्हाला मी शिकवलंय की एन्झाईम्स एका विशिष्ट अशा पीएच ला काम करतात. आता तुम्ही मला सांगा, जर बॉडीचा पीएच डिस्टर्ब झाला तर बॉडीचं सगळं काम डिस्टर्ब होऊन जाईल. असं व्हायला आपल्याला असं नकोय. मग आपण काय करतो? नीट लक्ष द्या. आता हा जो H प्लस आहे, हे जे H प्लस आयन्स आहेत, दिस विल बी पिकअप्ड बाय ऑर. आता इथं काय करतील हे? H प्लस प्लस हिमोग्लोबिन, यांना जॉईन होऊन जातं आणि काय बनवून टाकतं? HHB. काय बनवून टाकतं बाळांनो? HHB. म्हणजे हिमोग्लोबिन कोणाला पिक करतं? ह्या H प्लस आयन्सला पिक. इथपर्यंत आले सगळे माझ्या बरोबर? हिमोग्लोबिन कोणाला पिकअप करून घेईल? ह्या H प्लस आयन्सला किंवा ह्या प्रोटॉन. त्याच्यामुळे काय बनून गेलं? हिमोग्लोबिनिक ऍसिड म्हणतात. त्याला काय वर्ड यूज केला जातो? लिहून घ्या. याला वर्ड यूज करतात. ब्लॅक मध्ये लिहितो मी, तुम्हाला लगेच लिहून घ्या. त्याला म्हणतात हिमोग्लोबिनिक ऍसिड. याला वर्ड काय यूज करतात बाळांनो? हिमोग्लोबिनिक ऍसिड. काळजीपूर्वक लिहा एकदम. हिमोग्लोबिनिक ऍसिड. कोणाच्या पॅरेंटचा व्हिडिओ चालू आहे? आवाज येतोय? हिमोग्लोबिनिक ऍसिड लिहिलं का सगळ्यांनी? हिमोग्लोबिनिक ऍसिड लिहून घ्या. आता एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे मला. आता हा जो SCO3 आहे, हे जे SCO3 आहे बाळांनो, हे SCO3 म्हणजे बायकार्बोनेट मॉलिक्युल्स जे आहेत, ते बायकार्बोनेट मॉलिक्युल्स हे कंटिन्युअसली अक्युम्युलेट होत राहिले. किती वेळ तिथे राहू शकते? आरबीसी मध्ये मी तुम्हाला बोललो की खूप जास्त जागा नाहीये.
आता हे H+ चा तर प्रश्न मिटला, बरोबर. H+ आयन्सचा प्रश्न मिटला. H+ ला डिफ्यूज होऊ दिलं नाही, बाहेर नाही जाऊ दिलं. H+ आयन्सला कोणी पिकअप करून टाकलं? हिमोग्लोबिनने पिकअप केला. H+ आयन्सला बाळांनो कोणी पिकअप केलं? हिमोग्लोबिनने पिकअप केलं आणि काय बनवून टाकलं? हिमोग्लोबिनिक ऍसिड बनवून टाकलं, ऍसिडिक फॉर्म मधून. कारण कुठल्याही याला जेव्हा H+ आयन्स मिळतात तेव्हा त्याचं कन्व्हर्जन होऊन जातं ऍसिड्स मध्ये. आता हे जे बायकार्बोनेट्स आहेत बाळांनो, ते बायकार्बोनेट्स बाहेर टाकले जातात. कुठे टाकले जातात? हे बाहेरच्या बाजूला, म्हणजे आरबीसीच्या बाहेर येऊन जातात. आता HCO3 विल कम आउट ऑफ आरबीसी. काय होऊन जाईल बाळांनो? SCO3 मायनस विल कम आउट ऑफ आरबीसी. इथपर्यंत सगळे आले बरोबर. आता तुम्ही मला सांगा, जर हे कंटिन्युअसली बाहेर येत आहेत, बाहेर येत आहेत, बाहेर येत आहेत, बाहेर येत आहेत, तर तरी सुद्धा पीएच डिस्टर्ब होऊ शकतो. तरी सुद्धा तुम्हाला माहितीये, तरी सुद्धा पीएच डिस्टर्ब होऊ शकतो. त्याला बॅलन्स करायचा आहे, बरोबर. आणि एक न्यूट्रॅलिटी मेंटेन करायची, सेल न्यूट्रल असली पाहिजे. ही काय न्यूरॉन सेल थोडी आहे किंवा मसल सेल थोडी आहे. इथे न्यूट्रल राहिली पाहिजे. ही न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी, लिसन व्हेरी केअरफुली, ही न्यूट्रॅलिटी बाळांना मेंटेन करण्यासाठी, ही न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी एक गोष्ट केली जाते की जसा जसा SCO3 आणि हे डायरेक्ट नाही बाहेर पडत, जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तसं तसं SCO3 बाहेर टाकले जातात आउट ऑफ आरबीसी. आणि जेवढे बाहेर टाकले जातात तेवढेच क्लोराईड आत घेतले जातात. क्लोराईड आयन्स विल बी टेकन इन. येतंय लक्षात? काय सांगितलं बघा. SCO3 मायनस जे बायकार्बोनेट जे आहेत, जे फॉर्म झाले, आता ह्यांचं अक्युम्युलेशन होईल, म्हणजे हे मेम्ब्रेनवर टेन्शन येईल, मेम्ब्रेन मध्ये चार्ज वाढून जाईल. हा चार्ज न्यूट्रल केला गेला पाहिजे. त्याचे मॉलिक्यूल जर जास्त वाढत गेले तर काय होऊन जाईल? बॅलन्स बिघडून जाईल, सेल रप्चर होऊ शकते. असं व्हायला नको. म्हणून एका ठराविक मेम्ब्रेनवरचं टेन्शन वाढलं की त्याला इलेक्ट्रिकली किंवा आयनच्या, आपल्याला माहिती आहे आयन्स आर चार्ज पार्टिकल्स. हे जे आयन्स आहेत यांचा बॅलन्स व्यवस्थित राहावा, मेंटेन राहावा म्हणून SCO3 ला बाहेर पाठवलं आणि मेम्ब्रेनची न्यूट्रॅलिटी मेंटेन. आता ही जी मेम्ब्रेनची न्यूट्रॅलिटी मेंटेन केली जाते त्यावेळेला हा चार्ज बॅलन्स करण्यासाठी काय घेतलं जातो? आत क्लोराईड आत घेतला जातो. काय आत घेतला जातो बाळांनो? क्लोराईड आत घेतला जातो. दिस इज कॉल्ड एज क्लोराईड शिफ्ट. तुम्ही म्हणाल सर इथं क्लोराईड कुठून आला आणि हा का आला? दोन गोष्टी आल्या. मी सांगतोय तुम्हाला की क्लोराईड आत घेतला जातो. तुमचा प्रश्न आहे की क्लोराईड हा आला कुठून? तुम्ही दररोज मीठ खाता आणि देर आर लॉट ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम व्हेअर यू गेट सोडियम क्लोराईड. एम आय राईट ऑर रॉंग? तुम्हीच मला सांगा की सोडियम क्लोराईड अनेक पदार्थांमध्ये, अनेक जेवणाचे आपले जे पदार्थ असतात, तुम्ही जेवढं मीठ टाकतात तेवढंच नका समजू, अनेक पदार्थ, देर आर लॉट ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम विच वी गेट सोडियम क्लोराईड. आता जो सोडियम क्लोराईड बेटा हा जसा ब्लड मध्ये जातो त्याच्यातला सोडियम बाजूला निघून जातो आणि क्लोराईड बाजूला निघून जातो, बरोबर आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे. तो जेव्हा एकत्र येतो तेव्हाच कंपाऊंड बनतं, त्यालाच आपण मीठ म्हणतो. पण जसं फ्लुइड मध्ये जातो तसा क्लोराईड सेपरेट होतो आणि सोडियम सेपरेट होतो. तेच क्लोराईडचे आयन्स आत एंट्री करतात आणि न्यूट्रॅलिटी मेंटेन करतात. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज क्लोराईड शिफ्ट. अँड दिस फेनॉमेनॉन इज ऑल्सो कॉल्ड एज, दुसरं एक नाव आहे यालाच म्हणतात हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन. लिहून ठेवा, हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यालाच आपण काय म्हणतोय? हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन. हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन आणि क्लोराईड शिफ्ट वन अँड द सेम. Number of SCO3 minus or bicarbonate ions are given out of RBC. The same number of chloride ions will be taken in. This shift is also called as Hamburger's phenomenon. This phenomenon was first time described or discovered by Hamburger. Therefore, the name is given here. Am I right? कळलं हे सगळ्यांना?
इथपर्यंत सगळेजण बरोबर आले असतील तर तुमचा एक पार्ट कंप्लीट झाला. इथे कुठलाही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, नाही तर आपण पुढे जाऊया. दोज स्टुडंट्स हू दे वॉन्ट टू टेक इट्स स्क्रीनशॉट दे कॅन. ठीक आहे. बरं, मला एक गोष्ट अशी सांगा, लेक्चर कंटिन्यू करायचं, सगळ्यांनी ऑडिओ चालू करा बरं. आणि कंटिन्यू आणि मुली कंटिन्यू मग आता पुन्हा कंटिन्यू करा सर 1 वाजेपर्यंत. मग एक आता वाजेपर्यंत. मला एकदा जॉईन करावं लागेल, चालेल ना? 1 वाजेपर्यंत हो, कंटिन्यू सर. करा सर. हो. 1 वाजेपर्यंत. जोपर्यंत बेटा ऐक, हो, 1 पेक्षा जास्तच होतो आपला, तुम्हाला माहिती बरोबर आहे ना? 1 पेक्षा आपण थोडा वेळ जास्तच घेतो, 5-10 मिनिटं 15 मिनिटं, ती कधी जास्त. चालेल. घेतला स्क्रीनशॉट ज्यांना घ्यायचा आहे? लिहिलं हो सगळ्यांनी सर. माझ्याबरोबर? लिहिलं. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू. आणि सगळ्यांनी जॉईन करा बरं का, काही पळून जातात. एक अर्ध्या तासासाठी कंटाळा नाही करायचा बाळांनो. तुम्ही पळून जाता, काही बरेच जण पळून जातात, आम्हाला दिसतं इथं. आता किती जॉईन आहेत बाळा? आता 45 मुलं, 45 स्टुडंट्स आर लिसनिंग माय लेक्चर, दे आर अटेंडिंग माय लेक्चर. आणि नंतर ही संख्या अशी खाली जाते खटकन. नका करू, 10-15 मुलांचं नुकसान होतं ना, लिंक नाही लागत मग बाळांना. आता क्लोराईड शिफ्ट आणि हॅम्बर्गर फेनॉमेनॉन तुम्हाला कळला. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपण काळजीपूर्वक बघूया. आणि त्या टॉपिकचं नाव लिहून घेऊ. पुन्हा आपल्याला एक आरबीसी काढावी लागेल. आपल्या बुक मध्ये जसे दिले तसे काढूया. तुम्ही म्हणाल सर आरबीसी अशी असते का? हो, अशीच असते बाळांनो. साईडने तुम्ही लक्षात ठेवा, डिस्क शेप असते. डिस्क शेप असते, त्याला डोनेट शेप पण म्हणतात. डिस्क शेप असते आणि हिच्या मध्यभागी न्यूक्लियस नसल्यामुळे खड्डा असतो. आरबीसीच्या सेंटरला खड्डा असतो, खड्डा. तो खड्डा असल्यामुळे आरबीसी, तुम्हाला जेव्हा मी याच्या पुढचे जेव्हा लेक्चर्स घेईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आरबीसी जी असते ती सुरुवातीला न्यूक्लिएटेड असते, तिला न्यूक्लियस असतो आणि जसं जसं पुढे जाते तसं तसं तिचा न्यूक्लियस निघून जातो, म्हणून इथे सेंटरला खड्डा पडतो असतो. येतंय लक्षात? तर आरबीसी मॅक्सिमम नंबर मध्ये असतात, तुम्हाला माहिती आहे 44% पर्यंत आपल्या ब्लड मध्ये आरबीसी असतात सेल पार्ट. त्यामुळे आपलं ब्लड हे रेड कलरचं दिसत असतं. पुसू का हे? आता म्हणजे आता लेक्चर पुढच्या भागात जाईल. ठीक आहे, डिस्कनेक्ट करतो.